संच मान्यता जी आहे ती आधार व्हॅलिडेट स्टुडंटच्या संख्येवरून केले जाणार आहे आणि त्यामुळे शिक्षकांची पदेसुद्धा त्यावरती अवलंबून आहे आणि यामुळे विविध समस्या ज्या आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झाल्या आहे आणि यामुळेच आता सरळ पोर्टल असेल म्हणजे स्टुडंट पोर्टलवरती शिक्षकांकडून आधार अपडेट व्ह्यू आणि त्याचसोबत व्हॅलिडेट करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। मात्र हे करत असताना शिक्षक दिवस रात्र आधार व्हॅलिडेट करण्याचं काम करत असतात, परंतु काही ज्या वेबसाईट आहे या वेबसाईटवरती वेगवेगळ्या ज्या एरर आहे त्या एरर येत असतात, मेसेज येत असतात। तर त्याचं कारण काय आहे याविषयी थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत। आता यामध्ये ज्या काही एरर आहे API एरर 100 यामध्ये पाय बेसिक ॲट्रिब्यूट्स ऑफ डेमोग्राफिक डेटा डिड नॉट मॅच असं जर एरर येत असेल तर त्याचा अर्थ किंवा सजेस्टेड इन्स्ट्रक्शन टू द यूजर, तर याकरिता काही सजेशन देण्यात आलेले आहे, काही माहिती देण्यात आलेली आहे, काही माहिती सुचवलेली आहे ती या कॉलममध्ये दिलेली। द प्रोव्हाइडेड पर्सनल आयडेंटिटी इन्फॉर्मेशन डिडंट मॅच म्हणजे जी काही माहिती आहे वैयक्तिक ती मॅच होत नाही आहे। प्लीज री एंटर युअर आणि त्या ठिकाणी नेम म्हणजे नाव, इन नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, एज, फोन, ईमेल हे जे आहे ते व्यवस्थित पडताळून पाहायचं आणि पुन्हा समाविष्ट करायचे बरोबर डिटेल्स करेक्टली। त्यानंतर API एरर 200 PA ॲड्रेस ॲट्रिब्यूट ऑफ डेमोग्राफिक डेटा डिड नॉट मॅच, तर यासाठी सजेशन दिलेलं आहे द प्रोव्हाइडेड पर्सनल ॲड्रेस इन्फॉर्मेशन डिडंट मॅच म्हणजे जी काही ॲड्रेसच्या संदर्भात पत्त्याच्या संदर्भातील माहिती ती मॅच होत नाही। प्लीज री एंटर युअर को केअर ऑफ हाऊस, स्ट्रीट, लँडमार्क, लोकॅलिटी एक्सेट्रा, सब डिस्ट्रिक्ट, स्टेट, पोस्टल पिन कोड, पोस्ट ऑफिस म्हणजे त्याला PO LOC असे शॉर्टकटसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहे। त्यानंतर API एरर 300 बायोमेट्रिक डेटा डिड नॉट मॅच, त्यासाठी सजेशन दिलेलं आहे एन्श्योर करेक्ट आधार नंबर इज एंटर्ड फॉर ऑथेंटिकेशन म्हणजे आधार नंबर बरोबर समाविष्ट केला आहे का ते पाहून घ्या। ट्राय ऑथेंटिकेटिंग यूजिंग डिफरंट फिंगर इन केस ऑफ बायोमेट्रिक मिसमॅच, फॉलो बेस्ट प्रॅक्टिसेस। AUA application must invoke best finger detection to find the best finger for authentication। त्यानंतर API एरर 310 डुप्लिकेट फिंगर्स यूज, तर यासाठी माहिती दिलेली आहे रेसिडेंट शुड प्रोव्हाइड डिस्टिंक्ट फिंगर टू डिफरंट फिंगर फॉर 2 फिंगर ऑथेंटिकेशन। त्यानंतर API एरर 311 डुप्लिकेट इरेज यूज्ड, या ठिकाणी सजेस्टेड इन्स्ट्रक्शन दिलेले आहे रेसिडेंट शुड प्रोव्हाइड डिस्टिंक्ट फिंगर टू डिफरंट इरेज फॉर 2 इरेज ऑथेंटिकेशन। API एरर 312 API एरर 312 FMR अँड FIR म्हणजेच फिंगर इमेज रेकॉर्ड कॅनॉट बी यूज्ड इन सेम ट्रान्झॅक्शन, त्याचं सजेशन दिलेलं आहे टेक्निकल इश्यू विथ AUA ॲप्लिकेशन। AUA ॲप्लिकेशन मस्ट फॉलो द UIDAI API स्पेसिफिकेशन। API एरर 313 सिंगल FIR म्हणजेच फिंगर इमेज रेकॉर्ड कंटेन मोर दॅन 1 फिंगर। सजेस्टेड इन्स्ट्रक्शन टेक्निकल इश्यू विथ AUA ॲप्लिकेशन। AUA ॲप्लिकेशन मस्ट फॉलो द UIDAI API स्पेसिफिकेशन। API एरर 314 नंबर ऑफ FMR फिंगर मायन्युटी रेकॉर्ड FIR म्हणजेच फिंगर इमेज रेकॉर्ड शुड नॉट एक्सीड 10। सजेस्टेड इन्स्ट्रक्शन टेक्निकल इश्यू with AUA application। AUA application must follow the UIDAI API specification।
API एरर 315, नंबर ऑफ IIR इरिस इमेज रेकॉर्ड शुड नॉट एक्सीड 2. सजेस्टेड इन्स्ट्रक्शन त्यासाठी देण्यात आलेले आहे. टेक्निकल इश्यू विथ AUA ॲप्लिकेशन. AUA ॲप्लिकेशन मस्ट फॉलो द UIDAI API स्पेसिफिकेशन. त्यानंतर API एरर 316, नंबर ऑफ FID म्हणजेच फेस इमेज डेटा शुड नॉट एक्सीड 1. टेक्निकल इश्यू विथ AUA ॲप्लिकेशन. AUA ॲप्लिकेशन मस्ट फॉलो द UIDAI API स्पेसिफिकेशन. API एरर 330, बायोमेट्रिक्स लॉग्ड बाय आधार होल्डर. त्यासाठी सजेशन दिलेले, रेसिडेंट मस्ट अनलॉक हिज बायोमेट्रिक बाय इनव्होकिंग रेसिडेंट पोर्टल और M-Aadhaar and get his biometric unlocked and get himself authenticated. त्यानंतर API एरर 400, OTP व्हॅलिडेशन फील्ड. सजेशन दिलेले, रेसिडेंट मस्ट एन्श्योर दॅट करेक्ट OTP व्हॅल्यू इज प्रोव्हाइडेड फॉर ऑथेंटिकेशन. द रेसिडेंट इज ॲडवाइज टू जनरेट न्यू OTP इन केस ऑफ रिपीटेड ऑथेंटिकेशन फेल्युअर्स. API एरर 402, TXN व्हॅल्यू डिड नॉट मॅच विथ TXN व्हॅल्यू यूज्ड इन रिक्वेस्ट OTP API. तर या सर्वांकरिता जवळपास सेम सजेशन दिलेलं आहे. टेक्निकल इश्यू विथ AUA ॲप्लिकेशन. AUA ॲप्लिकेशन मस्ट फॉलो द UIDAI API स्पेसिफिकेशन. आता खाली हेच डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याच्याकरिता एरर आपण बघूयात. एरर 500, इनव्हॅलिड स्कायक्रिप्शन. तर सेम त्याला सजेशन दिलेलं आहे. 501 ची जी एरर आहे त्यासाठी सुद्धा इनव्हॅलिड व्हॅल्यू फॉर साय ॲट्रिब्यूट इन स्कीव एलिमेंट. सेम त्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे सजेशनचे, याआधी आपण जे बघितले ते. त्यानंतर एरर 502 करिता इनव्हॅलिड PID एन्क्रिप्शन. त्यालासुद्धा सेम आधीचं जे सजेशन आहे तेच दिलेलं आहे. 503 ची जी एरर आहे, इनव्हॅलिड HMAC इन्क्रिप्शन. त्यालासुद्धा सेम आधीचंच जे सजेशन आहे ते दिलेलं आहे. 504 सेशन की रीइनिशिएशन रिक्वायर्ड ड्यू टू एक्सपायरी और की आउट ऑफ सिंक्रोनायझेशन. त्यालासुद्धा सेम सजेशन दिलेलं आहे. त्यानंतर एरर 505, सिंक्रोनाइज की यूसेज इज नॉट अलाउड. सेम त्याला सजेशन दिलेलं आहे प्रिव्हियस. त्यानंतर 510, इनव्हॅलिड ऑथ XML फॉर्मॅट. त्याला पण सेम सजेशन दिलेलं आहे प्रिव्हियसचं, मागचंच. 511, इनव्हॅलिड PID XML फॉर्मॅट. त्याला पण सेम प्रिव्हियस जे काही सजेशन आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर 512, इनव्हॅलिड आधार होल्डर कन्सेंट इन RC ॲट्रिब्यूट ऑफ ऑथ. तर यालासुद्धा प्रिव्हियस जे काही रेसिडेंट कन्सेंट टू डू आधार बेस ऑथेंटिकेशन मस्ट बी मॅन्डेटरीली टेकन बाय द AUA ॲप्लिकेशन विदाउट एक्सप्लिसिट inform consent of Aadhaar holder. AUA sub AUA application should not call this API. API error 513, 513 ची जी एरर आहे यामध्ये इनव्हॅलिड प्रोटोबफ फॉर्मॅट. याला सुद्धा टेक्निकल इश्यू विथ AUA ॲप्लिकेशनची जी काही सजेशन आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर 520 ची एरर, इनव्हॅलिड TID व्हॅल्यू. त्यालासुद्धा सेम प्रिव्हियस सजेशन दिलेलं आहे. 521, इनव्हॅलिड DC कोड अंडर मेटा टॅग. टेक्निकल इश्यू विथ AUA ॲप्लिकेशन. AUA ॲप्लिकेशन मस्ट फॉलो द UIDAI API स्पेसिफिकेशन. 524, इनव्हॅलिड MI कोड अंडर मेटा टॅग. सेम प्रिव्हियस सजेशन दिलेलं आहे. 527, इनव्हॅलिड MC कोड अंडर मेटा टॅग. सेम त्याला सजेशन दिलेलं आहे प्रिव्हियस, मागचंच. 528, डिव्हाइस की रोटेशन पॉलिसी. त्याला पण सेम सजेशन दिलेलं आहे प्रिव्हियस जे आधी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे
स्क्रीनवरती आता फक्त आपण एरर बघूयात, कारण त्याचं जे सजेशन आहे ते सर्व सारखंच दिलेलं आहे. 513 इनव्हॅलिड ऑथेंटिकेटर कोड, 540 इनव्हॅलिड ऑथ XML व्हर्जन, 541 इनव्हॅलिड PID XML व्हर्जन, 542 AUA not authorized for ASA, 543 sub AUA not associated with AUA, 550 invalid uses element attributes, 552 WAD validation failed, 553 registered devices currently not supported. This feature is being implemented in a phased manner. 554 public devices are not allowed to be used. 555 RDSLD is invalid and not part of a certification registry. 556 RDSVER is invalid and not part of a certification registry. 557 error DPLD is invalid and not part of a certification registry. 558 invalid DIH. 559 device certificate has expired. 560 DP master certificate has expired. 561 request expired. PID TS value is older than n hour where n is a config threshold in authentication server. टेक्निकल इश्यू विथ AUI ॲप्लिकेशनचीच एरर या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढे सुद्धा सजेशन तेच कंटिन्यू केलेलं आहे. 562 टाइम स्टॅम्प व्हॅल्यू इज अ फ्युचर टाइम व्हॅल्यू स्पेसिफाईड. PID TS is ahead of authentication server time beyond acceptable threshold. 563 duplicate request. This error occur when exactly same authentication request was resent by AUA. 564 HMAC validation failed. 565 AUA license key has expired. 566 invalid non-decryptable license key. 567 invalid input. This error occur म्हणजे ही एरर केव्हा येते? when some unsupported character, जेव्हा काही unsupported character असतात were found की जे आढळतात in Indian language values, नावामध्ये असे काही जर कॅरेक्टर आले तर अशी एरर येते. in name or LAV अशी त्याची एरर त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर अनसपोर्टेड लँग्वेजची पुढची एरर आहे 568. 569 डिजिटल सिग्नेचर व्हेरिफिकेशन फेल्ड. दिस मीन्स दॅट ऑथेंटिकेशन रिक्वेस्ट XML वॉज मॉडिफाईड आफ्टर इट वॉज साईन. 517 इनव्हॅलिड की इन्फो इन डिजिटल सिग्नेचर. दिस मीन्स दॅट certificate used for signing the authentication request is not valid. It is either expired or does not belong to the AUA or is not created by an approved certification authority. सेम त्याचं सजेशन दिलेलं आहे. 572 invalid biometric position. This error is written if biometric position value POS attribute in bio element is not applicable for a given biometric type attribute in bio element. 573 PI usage not allowed as per license. 574 PA usage not allowed as per license. 575 PFA usage not allowed as per license. त्यानंतर पुढे सुद्धा या काही एरर आलेल्या आहे. या एरर सांगताना खूप वेळ त्यामध्ये जाऊ शकतो, तरी देखील व्हिडिओ पॉज करून आपण या सर्व एरर ज्या आहे त्या पाहू शकता आणि त्याचे सजेशन पुढे दिलेले आहे. त्यातली कोणती एरर आपल्याला येते ती देखील आपण पाहू शकता. तर या ठिकाणी भरपूर अशा एरर दिलेल्या आहे आणि त्याचे सजेशन सुद्धा दिलेले आहे. ते आपण पटकन बघूयात. तर या पद्धतीचे आधार कॅन्सल्ड ची जर एरर असेल, आधार सस्पेंडेडची जर एरर येत असेल तर काय करायचं, किंवा इनव्हॅलिड आधार नंबर और नॉन अवेलेबिलिटी आधार डेटाची एरर येत असेल तर, जर आधार कॅन्सलची जर एरर किंवा आधार सस्पेंडेड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटीची जर एरर येत असेल तर त्या ठिकाणी सांगितलं आहे का युअर आधार नंबर इज सस्पेंडेड. तुमचा आधार नंबर सस्पेंड केलेला आहे. AUA रेसिडेंट कॅन रीच UIDAI कॉन्टॅक्ट सेंटर फॉर मोर डिटेल. आणि त्या ठिकाणी
हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी फोन करून किंवा ईमेल देखील दिलेला आहे, त्या ईमेल करून माहिती घेऊ शकता. त्याचसोबत जवळच जे काय आधार अपडेट करण्याचं जे सेंटर असेल, केंद्र असेल, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा माहिती मिळू शकते. आधार कॅन्सलची जर एरर आली असेल तर युअर आधार इज कॅन्सल अशी जर एरर आली तर रेसिडेंट शाल व्हिजिट परमनंट एनरोलमेंट सेंटर विथ डॉक्युमेंट प्रूफ अँड फॉलो री-एनरोलमेंट प्रोसेस. AUA रेसिडेंट कॅन रीच UIDAI कॉन्टॅक्ट सेंटर फॉर मोर डिटेल्स. म्हणजे आधार कॅन्सलची जरी एरर आली तरी त्या विद्यार्थ्यांनी जे काही जवळचं आधार अपडेट करण्याचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी जायचं, सर्व कागदपत्र घेऊन, पुराव्याचे जे काही कागदपत्र असतील आधारसाठीचे ते कागदपत्र घेऊन जायचे. आधार जे आहे ते त्या ठिकाणी सर्व सविस्तर माहिती देतील त्या पद्धतीने करून घ्यायचं. किंवा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे, त्याला वरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. परंतु सगळ्यात सोपं आधार केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी सर्व माहिती लवकर पुढं त्याची कारवाई होऊ शकते. त्यानंतर आधार सस्पेंड डेटची जरी एरर आली तरी त्या ठिकाणी सजेशन दिलेलं आहे का युअर आधार इज सस्पेंडेड, रेसिडेंट शाल व्हिजिट परमनंट एनरोलमेंट सेंटर with documents proof and follow the enrollment update process. AUA resident can reach UIDAI contact center for more details. व्हॉइस आणि ईमेल सांगितलं. सेम याआधी जे आता आपण बघितलं आहे का, आधार केंद्रावरती जायचं आणि कागदपत्र घेऊन जायचे, पुरावे, आणि त्या ठिकाणी ते सांगतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. इनव्हॅलिड आधार नंबर किंवा नॉन अवेलेबिलिटी ऑफ आधार डेटा आलं तर एन्श्योर यू हॅव एंटर्ड करेक्ट आधार नंबर. तुम्ही बरोबर आधार नंबर टाकलाय का ते एकदा खात्री करून घ्या. प्लीज रिट्राय विथ करेक्ट आधार नंबर आफ्टर सम टाईम. आणि बरोबर आधार नंबर टाकून काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. असे एरर ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण बघितलेल्या आहे. निश्चित या एररचा काही थोडाफार फायदा जर आहे त्या ठिकाणी झाला आणि आणखी विद्यार्थी जे आहे व्हॅलिडेट करताना जर त्याचा फायदा झाला तर निश्चित या माहितीचा उपयोग हा झाला असं आपण म्हणू शकतो.